झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये पुरेसं पाणी नाही आणि जे मिळतंय ते शुद्ध आहे की नाही याची खात्री नाही, अशी अवस्था सध्या पुणेकरांची झालेली आहे। टाक्यांवरचा स्लॅब जो आहे तो तुटलेला आहे, पाईप गंजलेले आहेत, पाण्यात कचरा, ही अवस्था आहे पुण्यातल्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची। जिथे पाणी शुद्ध होणं अपेक्षित आहे तिथे पाण्याच्या शुद्धतेबद्दल किती काळजी घेतली जाते याचा हा खळबळजनक रिपोर्ट। स्लॅब तुटलेल्या या टाक्या, त्यावर कापड आणि पत्रे टाकून झाकण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न। कापड आणि पत्राही धड नाही, कारण कापड कुजलंय आणि पत्रा गंजलाय। या टाकीतलं हे पाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया पार करून आलंय। इथून ते थेट जाणार आहे जवळपास निम्म्या पुणेकरांच्या घरात। हे चित्र आहे पुणे महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचं। ही अवस्था फक्त या शेवटच्या टाकीचीच नाही, तर जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रत्येक टप्प्यावर असाच प्रकार आहे। जाळ्या निकामी झाल्यानं कालव्यामधून सरळ कचराही पाण्यात येतो। पाईप गंजले तर या टाक्यांची सफाई न केल्यानं त्यांच्या तळाला मोठा गाळ साचलाय। आता आम्ही उघड करतोय आणखी एक धक्कादायक बाब। पाण्यात क्लोरीन आणि इतर केमिकल मिसळण्याचं काम हा मुलगा करतो। हा मुलगा फक्त 12वी पर्यंत शिकलाय। या कामासाठी किमान पात्रता BSc आहे। तरीही गेल्या 3 वर्षांपासून हाच मुलगा बिनदिक्कतपणे हे काम करतोय। ज्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रणा आहे ती संपूर्ण यंत्रणा एकतर नादुरुस्त आहे अथवा पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याच्या परिस्थितीत आहे। केमिकलची टाकी असेल तर त्या केमिकलच्या टाकीला जर स्वच्छ करायचं झालं तर तिला ड्रेन नाहीये, त्याच्यामुळे ही केमिकलची टाकी स्वच्छ होत नाहीये। हे सगळेच प्रकार पुणेकरांच्या जीवाशी खेळणारे असल्याने भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना रस्त्यावरती उघडे करून मारण्याची प्रक्रिया महानगरपालिकेत मनसे करत। पुणे शहराला किती धोकादायक पद्धतीनं पाणी पुरवठा होतोय याचं हे फक्त एका जलशुद्धीकरण केंद्रातलं उदाहरण। लाखो पुणेकरांच्या आरोग्यावरची ही टांगती तलवार अजूनही कायम आहे। यावर्षी पुण्यामध्ये मार्च पासूनच पाणी कपात लागू झाली आणि जे पाणी पुणेकरांना मिळतंय ते देखील पुरेसं शुद्ध नाहीये। पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या या दुरावस्थेमुळे ही बाब समोर आली आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर बोलायला महापालिकेचे अधिकारी तयार नाहीयेत। महापालिका पुरेसं पाणी देऊ शकत नसेल तर किमान शुद्ध पाणी द्यावं अशी सामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।